भावकीची लागली ट्रॅक्टरला नजर, चालू ट्रॅक्टर बंद पडला, अख्खा ट्रॅक्टर खोलायची पाळी आली। सांगतो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम। गावामध्ये आलो, आज होता बाजार, म्हणलं चला हिरव्या पालेभाज्या घेऊन येऊया, आणि त्यात वैभव भाऊ भेटले, त्यांनी पण चाललेल्या पिशवी भरून। म्हणलं खरं राव तुमचं। आमच्या आजी बायकून पण 10 रुपयाची भाजी घेतली बरं का, फोकाडची बघा, घरचा पैसा घरीच गेला पाहिजे, मोकार घरचे माणसं मोठे करून टाकायचे। त्यानंतर आडळगावला गेलो, कारण आपल्याला बियाणं घ्यायचं होतं। आज आपल्याला मका आणि बाजरी पेरायची बरं का, मग वैभवांकडून सगळं मटेरियल घ्यावं म्हणलं। तेवढ्यात आपल्या वैभवांचा फोन आला, आपल्याला श्रीगोंद्याला बरं का, इथं उदमले सर पण भेटले आपल्याला। वैभवांच्या आजीचं पण थोडं दुखत होतं, मग आपण तिथं भेटून आलो। दादू भाऊची शाळा चालू होती, मग सगळ्यांना शाळेचं साहित्य घेतलं बरं का। धीरज दांडेकर आमच्या मित्राचं दुकान आहे बरं का, इथं कन्या शाळेचं, जर तुम्ही पण नक्की घ्या। हर्षल भैयांकडून जात आपल्याला बाजरीचं बियाणं घेतलं, डायरेक्ट 100च्या स्पीडने वावरात येऊन पोहोचलो। म्हणलं चला पेरणी चालू झाली असेल आपली, पण आपल्या ट्रॅक्टरला पेरणी सोडून डायरेक्ट ट्रॅक्टरला फिटर आले होते मित्रांनो। काय सांगू तुम्हाला, सीझन आधीच एवढा फुल होता बरं का, त्यातनं ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करायची। तुम्हाला मोकारच म्हणलं भावकीची नजर आली, तसं काय नाही, तास बरेचसे चालते, मग तास 20 भरले म्हणून म्हणलं सर्व्हिसिंग करावं। सरबत पाणी केलं आणि त्यांना वाटा लावलं, आणि आपण आहे ना मित्रांनो कांदा पण ना बरं आहे चालू केला बरं का। म्हणलं कांद्याला थोडं पाणी लावलं, तिकडलं चालू करावं, नाही तर परत लई खराब निघायचा। आणि कणगीचा माल जरा तापलेला आहे बरं का, 1.5 एकराचा प्लॉट आपला जरा उलसाक चट्टा भेटा, एक लाल कलर नाही जास्त नाही का। मग त्यानंतर एक कणकीमध्ये आपल्या जवळजवळ 15-16 गोण्या भरल्या, मग दुसरी कणकी पण पप्पांनी फोडून घेतली। नंतर मग आलो गणेश भाई यांची बरं का मित्रांनो, त्यांचं डाळिंब थोडं आपल्याला बोललो त्यांनी, पण आपण काय गेलो नाही बरं का, त्यासाठी मी त्यांची क्षमा मागतो। आता म्हणलं चला आलोय फोकाटचे फोकाट डाळिंब खायला, गणेश भाऊ तेवढं आप्पा पण आले बरं का। आमचे मित्र गणेश भाऊ लय कष्ट करतात बरं का, आयला गणेश भाऊला मानलं पाहिजे। आणि मित्रांनो हे माल उतरला तरी पण एवढा झाडाला माल आहे, मग विचार करा कसं काय माल असेल, कारण ह्यासाठी मित्रांनो कष्ट आणि मेहनत घ्यावं लागतं, त्याशिवाय माझा माल नाही बरं का। डाळिंब बिळिंब घेतलं, डायरेक्ट इथं वावरात येऊन पोहोचला आपली मका। इथं ना मका पेरायचं काम चाललंय, लिंबूनीची रवारान काढलेलं आणि खाल्लं, ह्याच्यामध्ये आपण मका पेरली आणि वरच्या प्लॉट मध्ये इथं बाजरी पेरलेली। त्यानंतर ट्रॅक्टर डायरेक्ट रोटावेटर जोडला ना, आपण गेलो रोटर मारायला जंबे सरांचा। आणि मित्रांनो तुमचा भाऊ रोटर हाणायला ना एकदम ना म्हणजे काय विचारूच नका, मागं गवत बी होतं, काहीच होत नाही, डायरेक्ट सपाट करून टाकितो। त्यानंतर इथं डेगळे पाहुण्याचे पण काकऱ्या हाणायचे बरं का, गव्हामध्ये उभे आल्या डायरेक्ट काकऱ्या घालून टाकले, पण लई कोण होतं त्याला म्हणलं डायरेक्ट रोटर मारून टाक, म्हणलं चालतंय ओके। तेवढं काय आपली जिरली नाही म्हणलं, मग जिरून घ्यायचं असेल मग संकेत भाऊ डवळे आमचे ह्यांच्या पण काकऱ्या मारून घेतल्या, म्हणलं आता 100% जिरली। 10:30 वाजता घरी गेलो, गप जेवून झोपतो। चला व्हिडिओ आवडला लाईक आणि फॉलो करून घ्या, भेटू आता पुढल्या भागामध्ये।